हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपला जो चॅप्टर 4 आहे, कोणता आहे चॅप्टर 4 आपला? करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. हा जो 4 चॅप्टर आहे आपला, त्याचा आपण आज एक्सरसाइज सोडून पाहणार आहोत. 4 चॅप्टरचा आपण एक्सरसाइज सोडून पाहणार आहोत, करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. ओके मित्रांनो, हा संपूर्ण लेसन जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल ना, तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. आधी लेसनचं एक्सप्लेनेशन पहा, मग एक्सरसाइज पहा आणि मग तो वहीमध्ये व्यवस्थित सोडवून घ्या. तर आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा. राईट प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स इन द ब्लँक्स. म्हणजे आपल्याला ब्रॅकेटमध्ये काही ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या आहेत. या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे बघा. वॉटर इन द वॉटरफॉल फ्लोज फ्रॉम अ हायर लेवल टू द लोअर लेवल बिकॉज ऑफ डॅश डॅश. तर त्याचा आन्सर काय आहे मित्रांनो? तर त्याचा आन्सर आहे ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. काय आहे त्याचा आन्सर? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. मी या ठिकाणी काय करतोय, हायलाइट केलेला आहे आन्सर. आता पुढचा क्वेश्चन बघा. इन अन इलेक्ट्रिक सर्किट इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ डॅश डॅश पोटेन्शियल टू द पॉइंट ऑफ डॅश डॅश पोटेन्शियल. तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो हायर पोटेन्शियल टू द पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल. हायर आणि लोअर. पुढे बघा. The difference between the electrostatic potential of the positive end and the negative end of an electric cell is the dash of the cell. तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो potential difference. पुढे 3 electric cells of potential difference 1.5 volt each have been connected as a battery. The potential difference of the battery will be. तर त्याचा आन्सर आहे 4.5 व्होल्ट. म्हणजे 1.5 व्होल्टचे 3 सेल जोडले. किती सेल जोडले? 3 इलेक्ट्रिक सेल जोडले. तर त्याचं पोटेन्शियल डिफरन्स किती होणार आहे? तर 1.5 प्लस 1.5 प्लस 1.5 व्होल्ट असे जर ऍडिशन केली तर मित्रांनो तिथे येणार आहे 4.5. पुढे बघा. An electric current flowing in a wire create dash dash around the wire. तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो मॅग्नेटिझम. त्याचा आन्सर काय आहे? मॅग्नेटिझम. तर पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे. अ बॅटरी इज टू बी फॉर्म बाय जॉइनिंग 3 ट्राय सेल्स देम विथ कनेक्टिंग वायर्स. शो हाऊ विल यू कनेक्ट द वायर्स बाय ड्रॉइंग अ डायग्राम. म्हणजे आपल्याला 3 ड्राय सेल्स जोडून काय तयार करायचे आहे? बॅटरी तयार करायची आहे. तर तुम्ही ते सेल्स कसे जोडताल ते डायग्राम काढून दाखवा. तर मित्रांनो त्याचा आन्सर बघा हे आहे. तर काय करणार आहोत आपण? इथं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स म्हणजे लोड आहे की नाही, आणि 3 सेल्स कसे जोडणार आहेत आपण बघा. मायनस प्लस, पुन्हा प्लसला इथला काय जोडणार? दुसऱ्या सेलचा मायनस जोडणार आहे की नाही, निगेटिव्ह टर्मिनल. त्यानंतर पुढच्या सेल्सला त्याचा पुन्हा इथला पॉझिटिव्ह इथला निगेटिव्ह जोडणार. म्हणजे प्लसला मायनस जोडायचं एवढंच लक्षात ठेवायचं. आणि जे इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे तो निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे दाखवायचा आहे. बघा असा. बघा या ठिकाणी वरची आकृती आहे, इथं फक्त सेलचं चित्र दाखवलंय. इथं सेल चिन्हाच्या साह्याने दाखवलेलं आहे. मायनस प्लस, पुन्हा प्लसला मायनस जोडलाय, पुन्हा प्लस इथं मायनस जोडलाय आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो असा असणार आहे. तर ती ही आकृती अशी काढायची तुम्ही. ओके, ही आकृती अशी काढायची. ओके, ह्या अशा पद्धतीने ही तुम्ही आकृती काढू शकता. ही आकृती. आता क्वेश्चन 3 काय आहे बघा. इन अन इलेक्ट्रिकल सर्किट अ बॅटरी अँड अ बल्ब हॅव बीन कनेक्टेड अँड द बॅटरी कन्सिस्ट ऑफ 2 सेल्स ऑफ इक्वल पोटेन्शियल डिफरन्स. If the bulb is not glowing, then which test will you perform in order to find out the reason for the bulb not glowing? एक इलेक्ट्रिक सर्किट आहे, त्याच्यामध्ये अ बॅटरी अँड अ बल्ब, बॅटरी आणि बल्ब जोडलेले आहेत. कसे जोडलेले आहेत? विथ बॅटरी कन्सिस्ट ऑफ 2 सेल्स. त्या बॅटरीमध्ये किती सेल आहेत? 2 सेल्स आहेत आणि त्यांचं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा सेम आहे.
आता बॅटरी जोडलीये, त्याला बल्ब जोडलाय आणि बल्ब लागत नाहीये. बघा आता बॅटरी जोडल्यानंतर बल्ब लागत नाहीये, तर त्याच्या मागे काय कारण असावं ते आपण कसं चेक करू शकतो, कोणत्या टेस्ट करू शकतो बघा. तर पहिली टेस्ट काय करायची आहे मित्रांनो, टेस्ट विच कॅन बी परफॉर्म. म्हणजे कुठल्या टेस्ट आपण करू शकतो, काय करायचे आपण जर बल्ब लागत नसेल, चेक इफ द बल्ब अँड द बॅटरी आर इन वर्किंग कंडिशन. आपण जी बॅटरी जोडलेली आहे आणि जो इलेक्ट्रिक बल्ब जोडलेला आहे तो वर्किंग कंडिशन म्हणजे चालू आहे की नाही ते पहिल्यांदा चेक करायचे. नाही तर बल्ब बंद पडलेला असू शकतो किंवा बॅटरी बंद पडलेली असू शकते. दुसरी टेस्ट काय करू शकतो आपण, चेक इफ द कनेक्शन ऑफ द कनेक्टिंग वायर्स बिटवीन द बल्ब अँड बॅटरी आर प्रॉपर. म्हणजे बल्ब आणि बॅटरीचं जे वायरच्या साहाय्याने जोडणी केलेली आहे, जे कनेक्शन आहे ते व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायचे. पुढे चेक इफ द टू सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज अँड आर नॉट कनेक्टेड इन रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे व्यवस्थित सिरीजने ते प्लस मायनस असं व्यवस्थित जोडले की नाही, त्या सिरीजने जोडलेले आहेत की नाही सेल्स ते आपण पाहिजे. आणि रिव्हर्स डायरेक्शन म्हणजे उलटे वगैरे जोडलेत की नाही ते पण चेक करायचे. अजून काय करू शकतो आपण चेक इफ द बॅटरी इज सप्लाइंग इनफ पोटेन्शियल फॉर द बल्ब टू द ग्लो. म्हणजे बल्ब लागण्यासाठी जे आवश्यक पोटेन्शियल आहे, विभव आहे, ती बॅटरी पुरवते की नाही ते पाहिजे. किंवा मग बॅटरी उतरलेली असू शकते किंवा सेलचे जे डिस्चार्ज झालेले असू शकतात, हे की नाही. या सगळ्या गोष्टी चेक करायचे जर बल्ब लागत नसेल तर. तर पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. आता आपण फोर्थ क्वेश्चन पाहूया काय दिलेला आहे बघा. इलेक्ट्रिक सेल्स हॅव्हिंग 2 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स each have been connected in the form of a battery. What will be the total potential difference of the battery in both cases? या ठिकाणी बघा इलेक्ट्रिक सेल जोडलेले आहेत, या ठिकाणी इलेक्ट्रिक सेल जोडलेले आहेत आणि एका सेलचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 2 व्होल्ट आहे. तर या ठिकाणी पहिली केस म्हटले फर्स्ट केस आणि ही सेकंड केस आहे, त्याच्यामध्ये ही जी बॅटरी आहे त्या ठिकाणचं पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर मित्रांनो पहिल्या केसमध्ये किती सेल जोडलेले आहेत मित्रांनो, तर पाहूया आपण. या ठिकाणी बघा हा फर्स्ट सेल आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा. 3 सेल जोडलेले आहेत. किती जोडलेले आहेत, 3 सेल जोडलेले आहेत बरोबर. आणि एकाचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 2 व्होल्ट आहे. किती आहे, 2 व्होल्ट आहे. म्हणजे टोटल बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स किती झालं, 3 2 6 व्होल्ट बरोबर. त्याचा आन्सर बघा असं लिहायचंय पहिल्याचं. In this case, 3 cells having potential difference of 2 volt each are connected in series. एका सिरीज मध्ये जोडलेले आहेत हे, त्यामुळे त्यांचं टोटल पोटेन्शियल डिफरन्स किती होणार आहे, 6 होणार आहे. 2 + 2 4 + 2 6. तिघांचे ऍडिशन करायचं, 2 2 2 6 येणार आहे. त्याच्या खालचा आन्सर पण तसंच करायचं. इथे किती सेल जोडलेत ते पहिल्यांदा बघूया आपण. 1 2 3 4. किती सेल जोडलेत, 4 सेल जोडलेले आहेत बरोबर. एकाचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 2 व्होल्ट आहे. मग 4 सेलचं किती होणार, 4 2 8 व्होल्ट काय होणार आहे, त्याचं पोटेन्शियल डिफरन्स किती होणार आहे, 8 व्होल्ट. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आन्सर कसं लिहायचंय बघा. इन दिस केस 4 cells having a potential difference of 2 volt each are connected in series. Hence, total potential difference of battery will be 8 volt. कळलं, हे आन्सर असं लिहायचं आहे. तर पुढे पाहूया क्वेश्चन 5. डिस्क्राइब द कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड युजफुलनेस ऑफ अ ड्राय सेल विथ द हेल्प ऑफ डायग्राम. आकृतीच्या साहाय्याने आपण काय करायचं आहे, डायग्राम काढायचे आहे आणि जो ड्राय सेल आहे त्याचं कन्स्ट्रक्शन कसे असते, त्याचं वर्किंग कसं असतं आणि त्याचा युजफुलनेस आपण लिहायचा आहे. तर या ठिकाणी आपल्या पुस्तकात सुद्धा आकृती दिलेली आहे त्याची ड्राय सेलची, तुम्ही काढू शकताय बघा. हा ड्राय सेल आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. हा ड्राय सेल आहे, अशी आकृती आहे आपल्या पुस्तकामध्ये, आहे की नाही. तर हा ड्राय सेल तुम्ही असा पाहू शकताय. ड्राय सेलचा बघा हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट दाखवायचा आहे. हा झिंक कव्हर असतो. या ठिकाणी आतमध्ये मॅग्नेशियम डायऑक्साइड आहे.
हा जो आहे लांब तुम्हाला दाखवलेला आहे तो कार्बन इलेक्ट्रोड आहे, हा डिवायझर आहे, त्या ठिकाणी हे दोन्ही भाग वेगळे केलेले आहेत आणि हे प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे. तर अशा पद्धतीने ड्राय सेलची आकृती काढा. आता ड्राय सेल कसा असतो ते आपण व्यवस्थित समजून घेऊया. तर ड्राय सेलची कन्स्ट्रक्शन कशी लिहायची आहे बघा. या ठिकाणी कन्स्ट्रक्शन ड्राय सेलची बघा. कन्स्ट्रक्शन या ठिकाणी मी हायलाइट करतो कन्स्ट्रक्शनला. अ ड्राय सेल हॅज आउटर प्रोटेक्टिव्ह कोटिंग. त्याला बाहेरून संरक्षण कवच असतं थोडक्यात. इनसाइड द कोटिंग इट हॅज अ व्हाइटिश मेटल लेअर मेड अप ऑफ झिंक. त्या कोटिंगच्या आतमध्ये व्हाइटिश मेटल लेअर म्हणजे पांढरट असा थर असतो, झिंक म्हणजे जस्त या धातूचा. दिस झिंक लेअर ऍक्ट्स ऍज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. म्हणजे या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल कोण असतो? झिंक असतो. कोण असतो निगेटिव्ह टर्मिनल? झिंक असतो. लक्षात घ्या. हे मी शिकवलेलं आहे लेसन शिकवताना. आधी लेसन नीट समजून घ्या. आता पुढे बघा. दिस अनदर लेअर इनसाइड विथ पोरस पेपर to separate zinc layer from the other material of the cell. An electrolyte is filled between these two layers and it contains negatively charged and positively charged ions which are carriers of electricity. इलेक्ट्रोलाइट त्याच्यामध्ये भरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन असतात की ते इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज वाहून नेऊ शकतात. त्यानंतर बघा. द इलेक्ट्रोलाइट इज अ वेट पल्प मेड ऑफ झिंक क्लोराइड अँड अमोनियम क्लोराइड. हे इलेक्ट्रोलाइट कशाचं बनलेलं असतं? झिंक क्लोराइड आणि अमोनियम क्लोराइडचं बनलेलं असतं. अ ग्राफाइट रॉड इज प्लेस ऍट द सेंटर ऑफ द सेल विच ऍक्ट्स ऍज अ पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. बघा ग्राफाइट रॉड काय असतो? त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल असतो आणि निगेटिव्ह टर्मिनल कोण असतं? झिंक असतं. पुढे. अ ग्राफाइट रॉड इज सराउंडेड विथ अ पेस्ट ऑफ मॅग्नेशियम डायऑक्साइड. आणि ग्राफाइट रॉड जे असतो तुम्हाला इथे दिसते बघा. हा जो ग्राफाइट रॉड आहे त्याच्या बाजूला काय असते? सगळं मॅग्नेशियम डायऑक्साइड भरलेलं असते. त्याची पेस्ट असते मॅग्नेशियम डायऑक्साइडची. आता पुढे बघा त्याचं वर्किंग पाहूया. ड्यू टू द केमिकल रिएक्शन्स ऑफ ऑल द केमिकल्स प्रेझेंट इन द ड्राय सेल इलेक्ट्रिक चार्ज इज प्रोड्यूस अक्रॉस द ग्राफाइट रॉड अँड झिंक लेअर. आता काय होतात? त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होतात आणि इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होतो. Since electric charge is produced on the two terminals, electric current flows in the circuit. आणि इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस झाल्यानंतर इलेक्ट्रिक करंट व्हायला लागतो त्या सर्किट मधून. अ लार्ज इलेक्ट्रिक करंट इज नॉट ऑब्टेन फ्रॉम द सेल. आणि या सेल पासून ड्राय सेल पासून लार्ज इलेक्ट्रिक करंट मिळत नाही. कशामुळे मिळत नाही? ड्यू टू द वेट पल्प युज्ड इन द सेल. त्याच्यामध्ये जो वेट पल्प ओला लगदा वापरलेला आहे त्याच्यामुळे तो मिळत नाही. का मिळत नाही? त्यामुळे कारण की ओल्या लगद्यामुळे त्याच्यामधल्या ज्या केमिकल रिएक्शन्स आहेत त्या खूप स्लो म्हणजे खूप हळूहळू होत असतात. आता पुढे बघा. युजफुलनेस. ड्राय सेलची उपयुक्तता काय आहे हे बघा. युजफुलनेस त्याची. वेन कम्पेअर्ड विथ इलेक्ट्रिक सेल्स युजिंग लिक्विड्स द शेल्फ लाईफ ऑफ ड्राय सेल इज लॉंगर. म्हणजे जे लिक्विड वापरून सेल तयार केले जातात त्याच्यापेक्षा जास्त काळ कोणता टिकतो? हा ड्राय सेल टिकत असतो. ड्राय सेल्स आर व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज ऍज दीज कॅन बी यूज इन अँड डायरेक्शन. यूज इन एनी डायरेक्शन म्हणाय पाहिजे इथं विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हेन्स दे कॅन बी यूज इन मोबाईल इन्स्ट्रुमेंट. तो कसाही ठेवला उभा कोणत्याही दिशेला ठेवला तरी तो चालतो किंवा त्याचा वापर करता येतो. आणि जी चल साधनं आहेत की जी कुठेही न्यावी लागतात त्या साधनांमध्ये हा ड्राय सेल वापरला जातो. ड्राय सेल्स आर अवेलेबल इन 3 to 4 साइजेस. 3 ते 4 आकारामध्ये तो मिळतो ड्राय सेल. ड्राय सेल्स आर यूज्ड इन रेडिओ सेट्स, ऑल क्लॉक्स, टॉर्चेट्स एटसेट्रा. ड्राय सेल रेडिओमध्ये वापरला जातो, भिंतीवरच्या घड्याळात वापरला जातो, टॉर्च असतात त्याच्यामध्ये वापरला जातो. आता पुढे बघा. क्वेश्चन नंबर 6 आहे. Describe the construction and working of an electric bell with the help of a diagram. तर इलेक्ट्रिक बेलची काय करायची? तुम्ही अशी डायग्राम काढायची आहे बघा. आणि काय करायचंय? त्याचं वर्किंग लिहायचंय. त्याचं कार्य कसं चालतं ते लिहायचं आहे. तर आता बघा. द कॉपर वायर इज वाउंड अराउंड अन आयर्न पीस. दिस कॉइल ऍक्ट्स ऍज अन इलेक्ट्रोमॅग्नेट. बघा
या ठिकाणी बघा इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे एका लोखंडाभोवती काय केलेले आहे, इलेक्ट्रिक वायर गुंडाळलेली आहे, विजेची तार गुंडाळलेली आहे, हे की नाही, कॉपर वायर गुंडाळलेले आहे आणि हे काय करते, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून कार्य करते. An iron strip along with the striker is fit near to the electromagnet. Contact screw is in touch with the strip. बघा या बाजूला बघा कॉन्टॅक्ट स्क्रू आहे आणि एक आयर्न स्ट्रीप म्हणजे लोखंडाची पट्टी आहे, ती कुठे जोडलेली आहे बघा, इथं इलेक्ट्रोमॅग्नेटच्या जवळच आहे. The electric circuit is connected. The current flow is in the circuit when screw is in contact with the strip. Hence, the coil becomes a magnet and attract the iron strip टुवर्ड्स इटसेल्फ. आता की बंद केल्यानंतर काय होतंय, याच्यातून करंट फ्लो होतोय आणि या लोखंडाभोवती कॉपर वायर गुंडाळल्यामध्ये मुळे काय होतंय, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतंय. मग ही आयर्न स्ट्रीप काय होते, याच्याकडे अट्रॅक्ट होते आणि हा जो स्ट्रायकर आहे तो काय होतोय, या बेलवर जोरात आदळतोय आणि आवाज येतोय. ओके, मग इथं म्हटलं बघा, देअर फॉर द स्ट्रायकर हिट्स द गॉंग अँड साऊंड इज क्रिएटेड. However, at the same time, the contact screw loses the contact with the strip and the current in the circuit stops. आणि त्यानंतर काय होतं, कॉन्टॅक्ट स्क्रूचा त्याचा कॉन्टॅक्ट तुटतोय आणि करंट याचा स्टॉप होतोय म्हणून ती बेल पुन्हा दूर जाते. इन दिस सिच्युएशन इलेक्ट्रोमॅग्नेट लुजेस हिज मॅग्नेटिझम अँड आयर्न स्ट्रीप मूव्स बॅक. ही जी आयर्न स्ट्रीप आहे ती पुन्हा बाजूला जाते आणि काय होते, and comes in the contact with the contact screw आणि पुन्हा कॉन्टॅक्ट स्क्रूच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते. The electric current is then immediately restored and then again striker hits gong आणि पुन्हा काय होतोय, तो करंट पुन्हा रिस्टोर होतोय आणि पुन्हा त्याचा टिंग टॉंग असा बेल वाजतोय. and this action repeat itself and the bell rings. आणि हे ऍक्शन पुन्हा पुन्हा होते आणि बेल वाजायला सुरुवात होती. तर अशा पद्धतीने मित्रांनो याचा एक्सरसाइज होता, नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या.